भारतीय जनता पक्षाची संघटना असलेल्या किसान संघाच्या वतीने कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांचा आज मुंबईमध्ये सत्कार होतोय। किसान संघ ही त्यांच्याच विचाराची संघटना असल्यामुळे अशा प्रकारचा सत्कार होणं स्वाभाविक आहे। किसान सभेनं सुद्धा जे प्रचंड आंदोलन झालं त्या पार्श्वभूमीवर 2 अटी शर्ती राज्य सरकारने रद्द केल्या, याबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनच केलेलं आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर लगतच्या कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता, त्यांना दुसऱ्या लगेचच्या कर्जमाफीमध्ये लाभ देण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे। अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्याकडून आणि त्यांच्या पक्षाकडून सुरू आहे, ते मात्र सबंधपणाने आक्षेपार्ह आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांचे आर्थिक सल्लागार असलेल्या प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीच्या अहवालामध्ये पान नंबर 31 मध्ये याच्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। 2019 ची जी महात्मा फुले कर्जमाफीची योजना आहे, त्याच्यामध्ये हा अहवाल सांगतो की 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंतचे लाभार्थी गृहीत धरण्यात आलेले होते। या दरम्यानच्या काळात मध्ये एकदा 2017 मध्ये कर्जमाफी झाली। 2017च्या कर्जमाफीमध्ये 2015 चे शेतकरी अगोदर घेतलेले होते, ते 2019 च्या कर्जमाफीमध्ये 2015, 2016, 2017 आणि 2018 मध्ये सर्व थकीत कर्जदार घेण्यात आलेले होते। त्यामुळे या कर्जमाफीमध्ये जसं 2019 चे शेतकरी लढ्यानंतर घेण्यात आले, 2019 च्या कर्जमाफीमध्ये लढ्याशिवाय 2017 चे थकीत शेतकरी घेण्यात आलेले होते। त्याचप्रमाणे 2017 च्या कर्जमाफीमध्ये सुरुवातीला 2014 पासूनचे शेतकरी घेण्यात आलेले होते। मात्र जो लॉंग मार्च किसान सभेचा झाला त्याच्यानंतर 2009 आणि 2010 पासूनचे शेतकरी घेण्यात आले। राष्ट्रीय पातळीवर 2009 मध्ये एकदा कर्जमाफी झाली होती, त्याचे शेतकरी 2017च्या कर्जमाफीमध्ये घेण्यात आलेले होते, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे। त्यामुळे हे जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय की पहिल्यांदाच असं होतंय की मागच्या कर्जमाफीतले शेतकरी पुन्हा लगतच्या कर्जमाफीमध्ये लाभार्थी म्हणून घेण्यात आलेले आहेत, हे सपशेलपणाने चुकीचे आहे। किंबहुना पहिल्यांदाच असं झालं की मागच्या कर्जमाफीतल्या शेतकऱ्यांना पात्र असूनही नंतरच्या कर्जमाफीत डावललं गेलं, त्याच्यामुळे प्रदीर्घ आंदोलन करावं लागलं आणि आंदोलनानंतर अखेर तो निर्णय करण्यात आलेला आहे। याच्याशिवाय जे नियमित कर्जदार शेतकरी आहे, यांची संख्या 21,75,000 इतकी मोठी आहे, त्यांना केवळ 50,000 देण्यात आलेली आहे। नियमित कर्ज भरण्याची शिक्षा एक प्रकारे त्यांना देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे या प्रोत्साहन अनुदानामध्ये किमान 2 लाखापर्यंत वाढ जर केली तरच हा अन्याय दूर होणार आहे। त्यामुळे सत्कार मुख्यमंत्र्यांनी जरूर स्वीकारावा, मात्र हा सत्कार स्वीकारत असताना या 2 गोष्टींचा नक्कीच कॉग्निजन्स घ्यावा। विशेषतः नियमित कर्जदारांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत।